लातूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस पाणी टंचाईच्या झळा बसतायत। तर पाणी टंचाईचा हा प्रश्न अधिक बिकट होत चाललाय। जिल्ह्यातील ग्रामीण भागात 15 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय, तर 25 गावांना टँकरद्वारेच पाणी पुरवठा केला जातोय। पाणी प्रश्नाने नागरिकांची अक्षरशः झोप उडवली आहे। रात्री बेरात्री नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहत बसावं लागतंय आणि या दृश्यांच्या माध्यमातून हे भीषण असं वास्तव आपल्याला दिसतंय। कशा पद्धतीने हे पाणी घेण्यासाठी, हंडाभर पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली आहे। लातूर मधली ही परिस्थिती आहे। दरम्यान याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता ही अधिक गडद होत चालली आहे। जिल्ह्यातील जवळपास 25 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। जिल्ह्यातील जे 8 मध्यम प्रकल्प आहेत, यापैकी 4 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत आणि इतर मध्यम प्रकल्पात देखील 2 ते 3% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो। मी सध्या लातूरच्या वडवळ या गावी आहे। पूर्ण गावाला या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। ग्रामपंचायतची जी नळ व्यवस्था होती, पाणी अभावी नळ व्यवस्था बंद आहे। नळाला पाणी येत नसल्याने गावाला पूर्णपणे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। एकूणच जर पाहिलं तर वडवळसह इतरही जिल्ह्यातील गाव आहेत, ज्या गावांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ सध्या प्रशासनावर आलेली आहे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।